तुम्हाला नेलं नाही का पोरगी पाहायले? घरी जा बा तुम्ही तर. मला वाटलं तुम्ही गेले बापा घंट्याला पोरगी पाहायले. कुठे जाता रे बा? काय झपकी खातं काय? तो घंटा काय खरा आहे का बा? मागेच तर हुकलेले आहेत, लागता लागता तुलेच बा येत तू तो होता. तू कोण नाही गेला रे? मला म्हणतो तुम्ही गेले नाही तर. आपल्याला काही घंट्यानं सांगितलं नाही बा. काका त्याच्या मागे लागून जाता बा. लढत पडत सांगितलं नाही तर कसं काय जा बा? आपल्याला माहित पडलं म्हणून विचारलं मी तुम्हाला. जाऊ दे, तो संबंध काही होत नाही. तो घंटा काही पोरी करायला लायकीचा नाही गड्या. खेट्ट खायला गेलाही नाही, ते फालतू नाही गेले. बसाय घरी बसा बा. हो खेट्ट काही खाऊ नका फुकाचे. तुला तर न्यायला पाहिजे बा. तू तर कामाचा माणूस बा. मागे तुला काय नेलं तर लग्न काढायला नेलं. मग आता तर पक्कच होणार आणि हे गेले तर मग तुला न्यायला पाहिजे होतं की नाही ना? झटकनी कसं गुरु मुरू काय 36 गुण जोडतात नाही जोडत ते पाहायला गेलं असतं. 45 झटकन आणि झटकन लग्न जोडलं असतं तुला. ते लग्न होत नाही ना. मला घ्या ना तुम्ही विचारून. हो मृत्यू दोष आहे त्याच्यात. तुम्हाला काही समजत नाही अजून. मी सर्व पाहिलं रात्री घरी. दोन्ही नावात कन्यान ऋषभ बांधते. त्याच्यामुळे त्याचा मेळ येत नाही, जमत नाही की ते. पाच मिनिट लग्न होतच नाही ते. इचकलं समजून झाला आठवणच. म्हणजे मागच्या मागं पाहिलं बी आहे की तू कलाकारच गडा पुरा. साधू हिराज म्हणतात तुले आहे की. बरोबर देतं गडा जगात जागेच टेकून रे तू. जाऊ दे, बरं नाही गेले तुम्ही तर. सरपंच आले तर नक्की नेलं असेल काय ना. हो किती जण जायला ते बाबा. तुम्ही तर गावात दिसून राहिले. फक्त गावात फक्त नाम देणे दिसून राहिले. देवीदास नाही ते 2 बुड्डे नाहीत. एवढे जण जायला चालले असं वाटते ते. दुसरं कोणी जायला गावातलं. आणि गेले असतील तर सरपंच जायला असतील माग लवकर येईल. पाहतो ना काय झालं काय नाही तर. फालतू अगवपणा करू नका. काही फोन नका लव फालतू. काही बिघडलं असेल तिकडे तर तुमच्यावर निघीन सारा ताव. काही फोन ना करू. हातानं काही भरून घेऊ नका. घेणं देणं. फोन केला की फालतू त्याची जिवारी अजून. काही फोन ना करू. समाधान होतो मी. फोन नाही करत बा. बरं सांगितलं तुला. नाही तर मी कसा साध्या मतानं फोन करत होतो बा. नाही बा फोन नाही करायला बोलत रे बा. त्या घंट्याचा काय खरं आहे बेना लागा तो गड्या. काही कोण्या लायकीचा पोरगा नाही काही. चालतं काय सरपंचाची मजा घेऊन असेल तर घरी. चालणं सरपंचाला विचारून काय झालं काय नाही. सरपंचाला बसल्या उचल्या माहित असतात गावाच्या गावाच्या. चला त्याला विचारून आपण बोर करून आपल्याला काय धंदा. घरी असला तर बरं. नाही तर लोक जाण घरी या वापस. फालतू टोले हे कामं करता बा तुम्ही. घेणं देणं. गेला असेल तो सरपंच का राहते का बा घरी रे. नामदेव आणि देवीदास आहे दोघं जण. ते दोघं असली कुठे जाते तो सरपंच माग माग. काही जायला पुरत नाही दडसे या दुकानात. आणि तोंड वाजायला पुरत नाही. चालणं आपल्याला काय आता काय 10 किलोमीटर जावं लागते का? अटी जाय की नाही जागी ह्या दुकान. अटी गेलं की झालं कोपऱ्यात समजते काय काय नाही. तर गेला नाही गेला तर दुकान उघडं असलं तर नाही जाईल. मग टाकून आपण जरा तेल विचारपूस करू त्याले. कारगडा कसं काय काय कोण नाही. तू कोण नाही गेला ढमुक टमुक. आपल्याला काय फल्ल्या झालेले जा बापा. फल्ल्या झाला द्या सरपंच सोडवते. तो म्हणे साधू तू कोण नाही गेला. घ्या पत्त्याली बसू काय वाजत सांगत. मी नाही येते बाबा. तुम्ही जाणं असेल तर जावा. तुम्हाला नको येऊ तू. आम्ही तर जातो बा. घेतो आम्ही मजा सरपंचाई जराशी. काय करा लागते उडवायले. जा बा जा. हे चालले सरपंचाची मजा घ्यायला. सरपंच यायचीच मजा घेते. सरपंच का आधा दिसला का तुम्हाला? बावन पत्त्याची जोकर आहे सरपंच. कळपे जाते पण पान नाही लागू दे. असा सरपंच आहे गावचा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. आणि मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ पाठवा. शेअर करा शेअर. शिवला कसं करतं ते गावातले पोरगी पाहायला नाही रे करतो म्हणजे. प्लॅन दुसरा बी प्लॅन आपल्याला तयार आहे. तू काय टेन्शन घेऊन राहिला. अरे काय काय दुसरा प्लॅन काय तयार आहे ते अजून. कुकडे बोट फिरवणार आहे तू. काय मेळ काय आहे आम्हाला सांग बा. काय मेळ आहे दुसरा प्लॅन असा आहे. ते बुड्याचं इचकोन आहे आपल्याला. रघु बुड्याचं. गुंपील जाऊन काही दोन सांगतो ना. गुंपी कशी कुदते मग तळाल तळाल लातात मारते. हे काय हे गोष्ट बरोबर आहे ते. तिकडे लावतो लाईन गुंपीकडे. गुंपी बरोबर जापते बुड्याला मग कोपऱ्यात. हो गुंपीशिवाय मिळणी आहे आता. गुंपीला घ्या लागते हाताची आता. रघु बुड्याची जर पैताफुई थोडी नाही केली तर मग म्हणजो मार आला तो चौथावून थांबतो. गुंपीच्या हाती त्याच्या तुऱ्या देतो. साऱ्या पायानं गुंपीला कसा देतो बैकुंठ जातो. आजी मावशी काकी असं करत करत देतो गुंपीला बोट फिरून. गुंपीचं पाहतो आता. बरोबर गुंपी येडी आहे बरं. डोक्यानं पाय झालाय ते. त्या रघु बुड्यापेक्षा खतरनाक आहे ते. तिच्याचं खोटच असते मोठं. जेव्हा एखादं खोटं टाकीन तेव्हा मस्त का ते काय खरी नाही बरं. बयाळ ते चांगलं सांगायला तिला वाईट वाटते बरं. हो म्हटलं की धुवा आली आहे ते. हेच तर समजत नाही. कोणाजो काय सांगा लागते कोणाजो काय बोलायला लागते. तर अरे येड्यासारखी येडच व्हावं लागते माणसाले. गुंपीची ही गोड 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 बोलायला लागते. तिच्यासोबत कडू नाही बोलायला लागत. ते म्हणजे होले होच लावा लागते. तिच्या वरकच बोलले की मग तिला काही होत नाही सही. मग त्यावेळेस ते गरम होते. तशी नाही गरम होते.
बरं गुंफी तो माहित आहे गड्या, तुला गावातलं सारच माहित असते गड्या. कारनामा उकड्या कोणा काय कोपऱ्यात काय चालू आहे तर सारच तुला खबरा कोण देत असते. खबरेबद्दल नको विचारत जाऊ तू. हा, शिवलाल तर साऱ्याच खबरी असतात, कोण्या कोपऱ्यात काय असते काय नसते तर. हा, शिवलाल घाटकाचं पाणी पिलाय बाबा. शिवलालनं असेच लोक राखून ठेवलात का गावात? अरे शिवलालचा जरी अपमान होतील की नाही, शिवलालचे लोक जागोजागी आहेत. आम्ही या का मग त्यासोबत? तुम्ही काही येणार गड्या. हो, 3-3, 4-4 लोक तडीसा गेले ते म्हणे हे बैकून द्यायला झाले. मले चुपचाप जाऊ द्या. हा, गोड गोड तिच्याशी बोलू द्या. मग काय म्हणते काय नाही बरोबर लाव तुम्ही शेटी. मग सांगतो तुम्हाला काय झालं काय नाही तर. तटीये सांग तोंड घालेले फालतू ते जाऊन आपल्या डाऊट घेईन. बुड्याले सांगू ना, घ्या ना आफत मग आपल्या घरी संध्याकाळी. एक गोटने समजले का त्या गुंफा बुडीले तो रघुगुळा कसा का पसंत आला. पुरा खेकडताय बा, हड्ड्या हड्ड्या दिसतात त्याच्या. त्याचा कसाच काय मेळ आला बा, मला काय समजलंच नाही गड्या. खेळासाठी शरीर पाहिजे का माणसाचं? शरीर नाही पाहिजे, शब्द पाहिजेत माणसाचं. हा, बोलायची टेक्निक पाहिजे. हा, गोड गोड बोला लागते, कळू नाही बोलायला लागत. तुम्ही कधी पोटवलं नाही कोणाले आणि तुम्हाला काय माहीत असणार आहे. बायकोचीच तर धड बोलता येत नाही आपल्याला, दुसऱ्याची काय बोलसान तुम्ही. तुले जमलं बाबा, त्या रघुबुड्याला जमलं, आम्हाला काही जमत नाही बाबा. आम्ही नसे फल्ल्या झाडे धंदे गेलेच नाही लफडेखोर. दुसऱ्या गोष्टी सांग बा, कोणाची चोरी, कोणाचा कापूस, कोणाचं काही ढमू, हे कामं करतो आम्ही. पण आपले हे जुगारचे काम आपल्याला काही जमत नाहीत बाबा. चाल बा, अति टाइमपास करायला पुरत नाही, त्या बुडी जा लागेल. एका दोन करणार ना बाबा. हो, लवकर जाय मग, आम्हाला सांग काय म्हणते तू बुडीचा. जाय मग तू. जातो मग मी आता. शिवल्या खाते गळा डबल मार, काही खरं नाही आता. रघु बुडा यायला जीवांशीच मारते रे गळा. बुडू जो गेला आता, खतरनाक मार खाते डोरासारखा आता. खाऊ दे सायाला मार, आपल्याला काय डोळे शेकायले. चाल आपण जो याच्या मागं. चाल रे बा चाल. सरपंच पोरगी पाहायला गेले म्हणतात आपल्या गावातले, तुम्ही नाही गेले बा? तुम्ही घरी आहे, मला म्हणता तू गेला नाही गड्या. आता तुम्ही मोठे आहे की मी? तुम्ही जायला पाहिजे बा, मुरब्बी माणसानं. 2 गोष्टी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजतात. तुम्ही गेले की सारं कसं काम व्यवस्थिशीर होते. मुरब्बी करून राहिला, मागेच तर बा तुला हळद लागत होती. मला घेऊ का हळद लावून? मी का आले जाऊ रे बा, माझा आणता तो टंग करून सांगायले. हा म्हणजे भाऊ चाला तुम्ही तेवढं द्या जमून आपलं. मी म्हटलं बाबा मी काही येत नाही गड्या, म्हणजे अमुक ढमुक काम आहे. हो, मी नाही दिली बाबा इकडे बेकडी लावून, मी काही गेलो नाही रे गड्या. काय करतो बाबा या जायच्या संबंधात जाऊ. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात, साऱ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. आणि वरून तुम्ही विचारता का रे गड्या तू गेला नाही का पोरगी पाहायले? काही राजा काही मजा घेता तुम्ही बसल्या. गोट सांग मिळ येईन काय, पण त्याचा येईन का मिळ? सगळ्या सरपंच दुकानात बसेला. सरपंचाला सांगितलं नाही वाटते. सरपंच हुशार आहे बा, सांगितलं रे गेला नशीन तो. त्याला माहिती आहे झपटी खा लागतात तरी साधं. काय सरपंच घरीच आहे बा तुम्ही, गेले नाही का पोरगी पाहायले? आता बा पोरगी पाहिले पोटच बेजा दुखी माय. 2 नंबरले जाऊ थंडा गार राव मी. तटी आली तर काय करसान बापा, कोणा घरी डब्बा घेऊन जाणं चांगलं वाटते काय ते? त्यामुळे काही गेलो नाही बा मी. म्हटलं बा तुम्हीच जा. फेकून राहिले तुम्ही, मला माहित नाही का कोण नाही गेले म्हणून तुम्ही. इथं असल्या विचारता का आले तुम्ही? मुंशी भाऊचं इथेच तुमचं इथेच. मेन मुद्द्यावरच जा तुम्ही, असं आडून नका विचारत जाऊ मला. मी तर कधी आडून तो उत्तर देतच नाही म्हणा, सारखं विचारलं तर देतो. एक गोट सांगा की संबंध होईन की नाही होईन बा, तुम्हाला काय वाटते? मला तर असं वाटते बा संबंधाचं काही होत नाही. सांगू आम्ही संबंध झाला असता, पण या घंट्यानं घोर घातला. या 8 दिवस गेली की नाही हे, याच्यामुळे घोर होईन तर आहे त्याचा. नाही तर मग पहिले जर ते हो झालं असतं की नाही तर त्याचा 100% संबंध झाला असता. पण या पोऱ्याला अक्कल नाही ना हो, सणात घन हाणला नाही ना. आता घोर होईन, हा नक्की घोर होईल. हळून पाहते ना पूर्वीला कोणताही हो, त्याला माहित आहे हे भेटली नाही दुसरी म्हणून आपल्या जो आले. असं संबंध याच्यात टाइमपास नाही करायला गो, झटकनी हो म्हटलं की टपकन रप्पास मारा लागते. बापूंनी ते याजोबा आपल्याला काही घेऊन देणे. आपण तर काही गेलो नाही, आपल्याला सांगितलं ज्यानं. आपण काही गेलो नाही बापूरगी पाहायला. त्याचं तो पायात बसीन, आपला आपण पहा, आपल्याला काही घेणे देणे नाही त्याचं. पोरीच्या बापा नाही म्हटलं की हिंपटलं तोड करून वापस येणार सरपंच, काही खरं नाही आहे. काय लहान कचरा होते का माणसाचा? नाही म्हटल्यावर तोंडावर डायरेक्ट. सांगा बरं, नामदेव देवदाची का लहान तपीन काय, गरम होतीन काय ती? कसं म्हणता पोरीचा बाप नाही म्हणे की हो म्हणे, आपल्याला काय माहित, आपण काय गेलो तटीचा. आणि हा विषय बंद करून टाका, गावात काही चर्चा करू नका अशी. घेणं देणं घरावर गोठे आपल्या, तेच तर पहिले माहिती आडू केस आहे ते. एखाद्या नेली पिन मारून तर फालतो आपल्या घरीच भांडणं. पहिलेच तर भांडणं मोडता गेलं 4 दिवस आपली. नाही आम्ही काही चर्चा करत नाही बापा, आपल्या आपण म्हणून चर्चा करून कोणाला तर बाबा शब्द नाही आपण बोलतही नाही. अरे पाहिजे हो पण त्या पोराचा राजा, लय दिवसाचा खाव करून राहिला तो, त्याचं लोकं जमायला पाहिजे राजा. हो, असं 1-2 लेकरं बाकल झाली की माणसाला चांगलं वाटते. का सरपंच?
पान एखादी तुमच्या बजेटची पाहणं हे हुकलं तर अजिबात नाही दाखवत त्याला पोरगी. काय करता हो बा, पोरगी दाखवून काय खेट्ट खाता का? ते बुढे सांभाळून राहिले, कसं सांभाळून राहिले तर दुसरे काय लहान बोलतात काय? आपण नाही दाखवत बाबा पोरी त्याला. तो काय पोरी दाखवायला ऐकीच आहे का बापा? सरपंच खरंच बोलून राहिले, मी काही दाखवायला नाही पुरत ते नालायकाचं पोरे. जाऊ द्या मग, चला आता येतो बा आम्ही. या बा या. तो विषय काढला की गंठ्याचाच काढते बा. काय बा दुसरा विषय नाही घात काय माहित आता अजून. मावशी एकटीच बसली बा. काय बापा काय विचार करून राहिली? गुमसुमच बापा बसेल. काय करू आता, जसं रोज काय होते माझ्यानं बसेला बापा एकटी. काय करू आता? कुकडे सोडला बुडा दिसून नाही राहिला. नाही तर बापा बऱ्या गप्पा मारत असता तुम्ही. खाव असं खावत असं. बुडा कुकडे गायब झाला. बुडा रे? कोणता बुडा? काय बोलून राहिला? शिल्लक चालून राहिला रे. कोणता बुडा? कोणते बुडे रे? अशीच तास मग तू. आम्हाला माहित नाही वाटते कोणता बुडा तो. काल बसला रे तू घुटण्या कुट बसून गोटीचा. तू चालला तर कायचं काय सांगते, कायचं काय बोलते तो. हे तू पुरी अंधारास, तुले काहीच माहित नाही. बुड्याचं दुसरं कान चालू व्हायला. तुले फक्त थापी ठेवला बुड्यानं. 100 भले 2 म्हणते बुडा. असा बुडा आहे तो. तू सुधीनी वाटून राहिली आता बुड्याले. दुसरी पकडली बुड्यानं आणि तू मला काढून देऊन राहिली. मी तुला चांगली गोट आलो सांगायले तर. खरंच काय कुकडे बुडा? त्या घंट्यासाठी पोरगी पायाचे टोले करून घेऊन राहिला बुड्यात. तुला समजले नाही अजून कारण दुसरी सेटिंग आहे बुड्याची. तुला काय माहित आहे? तू राय अंधारात इकडे, बुडाबा तिकडे मजा मारते म्हणून तर घंट्यासाठी पोरगी पाहून राहिला बुडा. बुड्याचं कनेक्शन मिळवलं नाही तिकडे बुड्याले. असं दुसरी सेटिंग लावून राहिला बुडा? नाही तर काय तर बुड्याची दुसरी सेटिंग आहे. तुला काय माहित आहे? 2 सेटिंग आहे. तू बी एक सेटिंग आणि ते एक सेटिंग. 2 हँडल करते. बुडा सांग बरं किती दिवस झाले आला नाही ती अजून? म्हणून राहिली हा 4-5 दिवस झाले कुकडे गायब झाला. त्याला बरोबर गरज पडली की बरोबर येते माझ तो टोला घेत. आता मला समजलं आहे की म्हणजे 4 दिवस तिले 4 दिवस मले. अशी सेटिंग आहे का त्याची? थांबतो एखाद्या सेटिंगच काढतो मी त्याची. हो तसंच आहे. तुला अंदाजात ठेवून राहिला तर बुडा. तू त्या बुड्याला रोज बोलवत जाय टीसा. तुला मागे वावरात नेलतं की कासाठी नेलतं तर गावात त्याची दुसरी सेटिंग गेली होती म्हणून त्यानं तुला वावरात नेलतं. माहीत ना पडो म्हणत. दोन्ही कारण आम्ही म्हणजे तुली चालवते तो आणि तिली चालवते ना. चांगला मिट्टू सुरी बोलते तो. बरोबर फुसला होते ना. मी बी येड्या बंगाडे त्याच्या मागं जातो. मला म्हणे तो वावरात चाल म्हणून राहिले. असं होतं काय ते शाळा? मला आता माहित पडली. विठ्ठल नामाची. थांबतो येऊ दे फक्त. दाखवतो त्याला कसं असते हिसका तर माया. हो अशी गोट आहे. काय तर मानाव सांगशील की शिवलालनं सांगितलं म्हणून. मानाव सांगतो बाबा तू बुडा काही खरा नाही बरं. माघारीची पयत गोटेन मोटेन काही मारते मग तो काही खरा नाही बरं तो. तू काही टेन्शन नाही घेऊ. तुझ्या नाव नाही सांगत मी. पाय त्या बुड्याला येऊ तर दे फक्त. बुबा राहू दे मग सांगतो त्या बुड्याला कसं असते तर. तन काय माया हबायलाच नाही मारली त्या बुड्याचं मग म्हणतो. म्हणून तर म्हणतो दम पुरत नाही आता कल्ले पुरून राहायला. पहिले लय वय करे. आता तर जरासं थंडगार होते. थांबतो आता पाहतो मी आता काय आहे तर. मला माहित नाही ना 2 कनेक्शन आहेत म्हणून तो पाहतो आता काय आहे कसं कनेक्शन जोडते तर दुसरीकडे तर पाहतोच त्याचं. मग जे सांगायचं होतं ते मी सांगितलं तुले. तू कशी अंधारात होती बापा. तुला माहीत पाहिजेत ना 2 गोठी. असं तू वाया जात होतं ना म्हणून मी सांगितलं बा. मला लय जीव तुटते बापा तू याविषयी. काही वाईट होऊ ना बुडा दुसरीकडे जाऊ ना म्हणून. म्या कसं प्रेमान सांगितलं बापा. अजून करशील बोंबाटा माया. हो तुला तर चांगलं सांगितलं रे मला. काय बोंबाटा वाटा करत नाही मी. तू काही टेन्शन घेऊ नको आता. मला फक्त त्या बुड्याला पाहू दे. येऊ तर द्यायला वाटीचा मग सांगतो मी त्याला कसा आहे तर. हिसका गुंफीचा. गुंफी अजून पाहिलीच नाही यानं. कसं गुंफी गोड बोलते त्याला असं वाटतं गुंफी सोपीच आहे. मग तुला काय करणार आहे तर कर बा आता. हो चाल मग येतो मी. करतो मी मापरीन बरोबर करतो मी. येऊ तर त्या बुड्याला मग सांगतो ना कसा हिसका आहे गुंफीचा. दाखवतो त्याला कसा असते चटका चटका भाजी त्याला खायला. आता मी बुड्डी झाली. मी गोळणे लागून राहिली त्याला दुसरी बाई. आता थांबतो. दुसरी कशी पाहिजे झाली तर सांगतोच. चाल ये तू ये. दिले आता एका बदलं. आता बा गुंपी कशी पाहते बुड्याले तर. पुरी चौथवून जाते त्याच्यावर आता. आता मजा पाहिली रे काय आपण.
ते राजा तू लय हिरगावला का तू माझला तू जास्त पायतच तुले थांबतो येतो आता म्हणतो तू कसा थंडा पडला तर हा 2 करेक्शन आत न बिया म्हणून तो थंडा पडला थांबतो आता पावतोच मी तुला काय आता हो पाहुणे बा ते काय पाहता ते पाहणं लावण ते लावण जरासा तेच पाहून राहिलो दिसून नाही राहिलं ना हा टाईप करू थंडा गार आम्ही पण येऊनच नाही राहिलं ते कुठे येते काय माहिती त्याच्या पुरे बोंगाळे आहे तुम्ही तुम्हाला काही समजत नाही बाबा नुसतं नावाले जे मी बेट होईल तुम्ही टाकानं नाव टाकानं झपकनी हो तुम्हाला नाव घेऊ माहित नाहीत का टाकानं झपकनी भीती तुला 3 दिवस झाले काय अँड्रॉइड मोबाईल आला माझं मला पाहू दे मला तर समजून नाही राहिला काही हा पहिले बाप जन्मी कधी पाहिलं नाही अँड्रॉइड मोबाईल आला इकून तिकून आला तर तू इला का त्याच्या वय करून आला घेणं देणं थांब ना पाहू दे ना मी काय बघायला आहे बा काय राजा हे काय आता पायाची गोष्ट आहे पाहणं ते टाकानं हा त्याची वेबसाईट टाकानं येते ना ते पाहून मग आपण डोळे शकून चांगले राहिलं ना बे येऊन नाही राहिलं ना ते तेच तर पाहून राहिलं मी सकाळपासून मोबाईल कायसाठी घेतला तर ते पायासाठीच घेतला मी पण आता येऊन नाही राहिलं ना मी काय करू आता पाहू थंडी गार आहे माई मी काही खरे नाही दिसत हो मला बा तू जराशी गडबड नको करू मला पाहू दे बा मग परीनं भाऊ बा काय चिडून राहिले मोबाईल मध्ये हा मोबाईल घेतला वाटते नवा काय नाही पाटील हा नवा मोबाईल घेतला पाहून राहिलं पाहिजे काय काय आहे तर काय काय नाही हा दुसरं काय पाहावं आपण हा ना नवीन मोबाईल घेतला का आता काही खरं नाही मोबाईलचा भुकूट पडते रे गड्या हो रातभर दिवस तेच आहे आता दुसरं काही नाही हा नवीन मोबाईल घेतला की तेच असते दुसरं काही नसते त्याचा आणला मोबाईल 1000 घेतला पाटील स्वस्ता घेतला राजा 14,000 स्वस्ता आहे तो काही नाही त्याच्या 14,000 मोबाईल मध्ये काय आहे तो 30-40,000 मोबाईल घ्या लागते त्याच्यात असते जलवा यात काय मोबाईल मध्ये उसाक मोबाईल काय दिसते त्याच्यात सुद्धा दिसत ना सुद्धा HD डिस्प्ले अरे त्याच्यापेक्षा अॅमोलेड डिस्प्ले वाले मोबाईल येतात ते पाहिजेत सासऱ्या जीवावर घेतला बापा इकून तिकून निमता लावलं घेतला मी आणि यातल्या पाटील म्हणते 30-40,000 घ्यायला होता त्याच्यात काही दिसत नाही म्हणते या आता आपत जाईल हो ना पाटील घेऊ ना तो बी घेऊ थांबान जराशे आता कमाई सुरू झाली आपली धीरे धीरे घेतल्या जाईल एका दिवशी कसं दम नाही पुरत ना आपला एवढा कधी घेतो खाल्या मोबाईल कधी आणत का घेऊन येणं आता पाहुण्याने मोबाईल आणला तू कधी आणत बा नुसतं याच्या मोबाईल मध्ये तोंड घालत राहायचं स्वतः मोबाईल वापरणं आता बस झालं मग पाटील 10,000 उसने द्यानं घेऊन येतो मोबाईल सुलभ हप्त्यानं आपलं बजाज फायनान्स त्यानं मग पैसे द्या 10,000 रुपये आले तर मोबाईल अर्जंट पाहिजे बापा सारा कॉलेजचा अभ्यास माझा मोबाईलवरच आहे आता ऑनलाईन झालं सारं रातभर दिवस अभ्यास केला ते मोबाईल असला तर इकडे तिकडे बसायचं काम नाही आपला कसा मोबाईल उघडला की पाहिलं आपलं पुस्तक भेटत नाही वाटते आहे की मोबाईलवर झालं सारं खरं सांग ना काय पाहिजे मोबाईल तर मला काय शिकवता का तू मला माहित नाही मोबाईल काय पाहिजे तुला तर तुम्हाला सारंच माहित असल्या काय विचारून आले हे ना जण द्या 10,000 रुपये आणतो मोबाईल हा पाटील माहिलंय मन करतो या मोबाईल साठी त्या 10,000ला तेवढी सेटिंग आपली तुमच्या राजा बंब पैसा द्या 10,000 नाही रे बापा 10,000 6,000 लेगा कामाला जात नाही लेगा पट्टी लागतं लेगा नुसता 10,000 रुपये कुठून देशील रे तू वापस होत करू बोलायला कोणी देते पैसे काही कामा घेऊन आले काय सडेल मोबाईल साठी पैसे घेऊन राहिला उसनी हो पाटील मी तुमच्या वापस देतो मी 15 दिवसात वापस देतो ना 10,000 आपल्याला रुपये नाहीत भाऊ आपल्या तुझ्यासाठी चाल बापा ये तुम्ही तुझे काही खरं नाही हो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका बरं नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांना जरूर व्हिडिओ पाठवा आपला शेअर करा व्हिडिओ टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा शेअर करा मित्रांना सांगा व्हिडिओ पाहायला आपला पोरगी दाखवतात की नाही आपल्याला माहित गड्या दाखवतात की दाखवत अजून काही बा काही हालचाल दिसत नाही मुली म्हणजे भाऊ पोरगी दाखवायला येईल अशी इच्छा अशी आहे बा की पोरगी एकदा दाखवूनच द्या बा तुम्ही पाहुणे पोरगी का बदलणार आहे घडी घडी काल पाहिली ते ताई पोरगीच होती आणि आताही पाहिली तर ती पोरगीच आहे ते काय ना रंगान बदलणार आहे ना रूपान बदलणार आहे आपली पोरगी सावळी आहे तर तुम्हाला माहितच आहे मग काय घडी घडी पाहा लागते पोरगी नाही म्हटलं एकदा दाखवून द्या तयातले 1-2 जण असे आहेत की त्याने काही पोरगी पाहायला नाही बा म्हणून म्हटलं द्या दाखवून तुम्ही म्हणता बा 1-2 जणांनी पाहायला नाही ते दाखवून आहे त्याला लग्न करणार त्यानं पाहायला पोरगी झालं मग आता बंद गावांचा का बंद गावाला पोरगी दाखवू मी ते काही रंगारूपाला काय बदलणार नाही लग्नात पाहिजे जाय तुम्हाला पोरगी हे तर काही भारी काम आहे पोरगी दाखवायला तयार नाही पाहत बाप लय जवळ दिसते गड्या मुले लय तेळेला बुड
पोरगी दाखवा म्हणते तर तुम्ही का पहिली पाहायला नाही का म्हणते. पाहिलं कसा बोलते तर रगीनं. लग्न झाल्या पुरं भुकूट पाडते रे गळ्या गंठ्याचं, काही खरं नाही. पुरा तागालदा भरून ठेवते गंठ्या. असला तर पुरा बेकार दिसते रे गळा मला याचा. त्या पोरीचं तर होईनच म्हणा, पण ते घ्या द्यायचं काय ते बोला ना. लग्न कसं होणार आहे, काय होणार आहे, कपडा कधी, काय कधी, काय साक्षगंधा कार्यक्रम आहे की डायरेक्ट आदर्श ठरवता काय, पुढचं नियोजन आखावा तुम्ही. युवई पोरगी तर दाखवूनच नाही राहील तुम्ही म्हणा, पण मग आता हे तर दाखवा, हे तर करा नियोजन पुढचं. ह्याच्यातच काही विशेष नाही. पोरीचक पोरगी आहे, करणं असेल तर करा. पप्पा कसं रे लय जळून पाहून राहा हात, जळून पाहून राहिला का नामदेव हा. हळून पाहून राहिला हा, अडता पाय काढून राहिला. काय ना कसा रेटेनं बोलते तर. युवई अशाने चालत नाही. साचा काय संबंध का तुम्ही आजचेच करून राहिले का. पहिल्या जवळ जे दिलं असेल ते या जवळ द्या. काय राजा युवई असं कसं हो तुमचं. काय मागे पुढे होऊन राहील तुम्ही थोड्याशा गेले. तुम्हाला पहिले जे सांगितलं तेच. पोरगी आहे फक्त आमच्याजवळ, दुसरं काही भेटणार नाही तुम्हाला. पोरीचा कपडे तुम्हाला घ्यायला लागेल, पोरीला काय भासणं आणायला लागतील तेही तुम्हाला आणायला लागेल. अनंत मी आम्ही देणार नाही. फुटका ढवरही तुम्हाला भेटणार नाही, आणि फुटका मनी बी देणार नाही. मग म्हणतात अंगठी पाहिजे, गोप पाहिजे, ढमुक पाहिजे, टमुक पाहिजे, ते अजिबातच भेटणार नाही. तन्मेच्या शुकुरी ध्यान माराने लादबे लय जळून पाहून राहिला ना. अरे बाबा असं करतो देवदास, जास्त जकडता पाय घेऊन राहिला हा. निघायला का पायात पाहून राहिला रे आपल्याला. आता मग नामदेव हो मारतो एखादा पॉइंट. आलो त्यापासून राजा लय जळून पाहणं चालू आहे. बोलून नाही राहिलो काही तर. पोरगी दाखवा म्हणता तर पोरी दाखवत नाही म्हणता. का बा घ्या द्याचं काही बोलात. लग्न कसं करतात ते आमच्याजवळ फक्त पोरगीच आहे. तुम्हाला करणं असेल तर करा. म्हणजे आम्हाला काय जास्त निताज झाला का. तुम्ही जसं निताज दिला सारखेच बोलून राहिले बा. काही पद्धत असते बोलायची काही काहीच नाही. थांबणं देवीदास बोले घाई नको ना, वाया गमवशील ना तू. पहिलंच तर त्याची भोर कळी तपेला. बोल नको तू. बा जास्त झालं ना त्याचं. एवढं का पळे लावा आपण. तुम्ही राजा मला जास्तच पुढचे दिसून राहिले. पोरगी माई मला देणार नाही देणार तो विचार मी करीन ना. तुम्ही नवा करून तो विचार. तुम्ही हात पाय जोडत आले ते माझं, मी थोडी आलतो तुमच्याजवळ. पटत असेल तर असं आहे आपलं. करणं असेल तर नाहीतर मग उठा. नाही वय त्याचं म्हणणं कसं बा. आता काय ना काही कसं रीतिरिवाजाप्रमाणे जे काही होईन ते. फुलना फुलाची फाकडी जे पहिल्या जवळ गेलं बा तसं. तुम्ही राजा युवई जास्तच गरम मध्ये बोलून राहिले बा. संबंध करणं नाही वाटतं राजा तुम्हाला. तुम्ही काय मूर्ती घेऊन राहिले. तो माणूस काय बोलून राहिला. मला देणं नसतं मी तुम्हाला बसू दिलं असतं गाडी सा. एवढी व्यवस्था केली असती का बसायची. सांगा बा तुम्ही. अरे तेवढं काय व्यवस्था केली आहे ना. पडमार तर पहिलेच बसवले आहे ना. गादी तर टाकलीच नाही. चहा तर जाऊ द्या, पाणी नाही वाजलं अजून यानं. आणि वरून म्हणते व्यवस्था केली म्हणते तुमची. तू चुप बस बरं जरा. पुढे बा लय हेकड बोलून आला ना हो बा हा. घोर केलेला ना हरामखोर हा म्हणून तर हेकड बोलून आला तो. तुझ्यासाठी लोक तर एवढं ऐकलं असतं का याचं भाषण. जे काही तुमच्या इच्छेने देणं असेल ते द्या. आपल्याला काहीच देणं नाही भाऊ. फक्त पोरगी आहे. पोरीला कपडे तुम्हाला घ्यायला लागतील, मंडपही तुम्हाला सांगा लागेल, लग्नही तुम्हालाच करावं लागेल. माझं फक्त पोरगी आहे. पोरीचक पटत असेल तुम्हाला तर असं आहे. काय तर मग नशीन पटत तर उठा तळव. काय कुठे बा चला आपण काय एवढ्या पांचट आहो काय. चार चार खेप म्हणून राहिला तो माणूस. उठा उठा तरी बसेला जाय पण मार चिटकीला जा आपण गोंडा सारखे. चला उठा. एवढे काय पांचट आहो का. दुसरी भेटणार नाही का आपल्याला. थांबा राजा. इचकू नका राजा. जमून द्या मा बजेट एवढा. तो पुरीचा बाप म्हणजे त्याच्यात आपण सारे जायचं राजा. आपण सारेच करतो ना. देवदास बसू नका बोलून राजा. साऱ्याच गोष्टीत राजी आहे तो. पुरीचा बाप म्हणजे धुंदे. मग काय धुंदेशीत. आतापासून अडून पाहून राहिला हराम करा तुले तो. पुढे काय सोपी गांजीन का तो. चल उठ. आई नवईने पुरीची 17-60 पुरी आहे. चल पुढे हो गरमागरमध्ये विषय न घेऊ ना. जास्तच पानसटपणा झाला ना हा. पाहणं तो कसा बोलून राहिला आपल्याला तर. मी काही राजा पायात पाहून राहिला तो थरकला समजून राहिला आपल्याला तो. उठा. एवढे पांचडे हारे बसले चिटकले काय आले. उठा लवकर चाललो मी. आपल्याला नाही ऐकलं, आपल्या ज्यांनी ऐकलं जात या गोटी. मी विचारतो त्याला एकदा. वय तुम्हाला पोरगी देणार की नाही देणार एकदा सांगा बा तुम्ही. हो किंवा नाही. गीत देणार बा मला. पण हे असं आहे आपलं. कोरीचक पोरगी आपल्याजवळ आपल्याजवळ उपाय नाही. सारी व्यवस्था तुम्हाला करावं लागेल. असं मान्य असेल तर पोरगी देतो. हे जर तुम्हाला मान्य नसेल तर उठा तळवाव. आपलं काही जमत नाही बा.
चाललो मग हिवई आम्ही निघतो आता. बुडे बा हुकू नका राजा, आता मिळणी येत माझ्या डबल. ओ बुडे बा, हो बुडे बा, जसं असेल तसं हाना ना. ओ बा काही नाही होत ना, मी करतो ना काय तर. ओ बुडे बा ना बे, एवढा अपमान झाला तरी हायच बसेल तो तळवा. चाल उठ. हा बरोबर येतो आपल्या मांग. त्याची पोरगी कोणीच नाही करत, तू टेन्शन न घेऊ. आपल्याला फोन लावते तो उलट आहे ना, तू टेन्शन न घेऊ. चला उठा उठा, बसू नका गाडी. आता काय करतो, हे पाहुण्याचं गेलेलं का निघून. जात नाही ते सगळे धाकूपा लोक आहे, कोल्डी धमकी आहे ते. आपल्याशिवाय द्यायचा मिळ येत नाही. हा या पोऱ्याला दुसरा कोणी देत नाही पोरगी. टेन्शन न घेऊ, आपल्याच दारी आहे ना यायले.